तसा आपण आवाजामध्ये देखील करूयात परिवर्तन आणि जाऊयात आपण व्हॉइस ऑफ रत्नागिरी निनाद पटेकर सरांकडे. ओव्हर टू निलेश सर. हॅलो. हॅलो. आदरणीय नांदेड टोळे साहेब त्यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठ व्हायचंय, आपण स्थानपन्न व्हायचंय. प्लीज सन्मानपूर्वक विनंती. थँक्यू डीडी सर. या सर आपण जर पाहिलं ना तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघामध्ये आदर्श 11 हा संघ प्रथमतच खेळतोय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. नवीन संघ, नवीन जोश, नवीन उमेद घेऊन आज पाटण तालुका एकवाडी एक संघामध्ये पदार्पण करतोय, तो म्हणजेच आदर्श 11 हा संघ. नक्की सर नव्या जोमामध्ये उतरतो या स्पर्धेमध्ये. पहिली एंट्री करतो या स्पर्धेमध्ये. गुरुकृपा चषक 2025 सारा स्पोर्ट्स साळकेवाडी विरुद्ध आदर्श 11 भिलारवाडी. पहिला बॉल डॉट संयमाने खेळलाय अथर्व बॅटिंग मार्कवर. नुकतीच पाटण तालुका प्रीमियर लीग स्पर्धा या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. तो बॅटर अथर्व आता बॅटिंग मार्कवर. त्याच्या साथीला महेश गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. संदीप दुसरा बॉल. वो बॉल लेफ्ट केलाय डाऊन द लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंच कुंभार सर यांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन्स सुरुवात झाली आहे. खातं ओपन झालंय. बॅटिंग करा संघ सारा स्पोर्ट चाळकेवाडी. दोन्ही संघ मातपेत आज एकमेकांच्या विरुद्ध खेळतायत. व बॅकफूट फटका खेळलाय गॅप मधून. दोन फिल्डरच्या मधून खेळलाय. बॉल चालला दणदण करत सीमा रेषे बाहेर आला. इथे चौकार अथर्वच्या बॅट मधून. पहिला चौकार. क्लासिकल फटका इथे पाहायला मिळालाय. पहिली झलक इथे दाखवली आहे बॅटर अथर्वने. धावसंख्या आता 5. पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल वाईट, तिसऱ्या बॉलवर चौकार. बॅटर पॉवर प्ले इनफिल्डच्या बाहेर. दोन फिल्डर. पुन्हा बॅकफूट पंच अगदी कव्हरच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली फलंदाजी मंत्रमुग्ध केलं. अथर्वान फायर. मुक्त असताना उपाधी दिली गेली पाटण तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये अजिंक्य राणे. धावसंख्या 9. हॅलो. सलग तिसरा चौकार. चौकारची हॅट्रिक लावली आहे बॅटर अथर्वने. चेक आपण जर पाहिलं तर माननीय शरदजी पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील गोटील गावातील एक थोर समाजसेवक आहेत. त्यांचं देखील या गुरुकृपा चषक 2025 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जावत मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या वर्तुळात क्रिकेटच्या पटलामध्ये चौकारांची हॅट्रिक सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर स्वप्नील याच्या बॅटमधून आली होती आणि आता मात्र अथर्व क्लासिकल अथर्व याच्या बॅटिंग मधून आली आहे. 13 धावा स्कोर बोर्डवर. पहिल्या षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली आहे बॅटर अथर्वने. पुन्हा त्या बॅकफुटला हो जेलबाची संधी. कॅच सुटली आहे. बॉल चालला लॉंग स्टॉप मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी सिंगल धाव. टीम मध्ये ऍड होईल. धावसंख्या 14 14. यस सन्माननीय शुभम दादा कदम यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. दादा जाऊ नका व्यासपीठावर या. आयोजकांचा आपल्याला कॉल असेल. आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर तानाजीदादा पवार आणि संजयदादा पवार यांचा या ठिकाणी यथोचित असं सन्मान केला जातोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि स्वॅग से करेंगे आपका स्वागत. आइए जनाब आपका स्वागत है असं म्हणतोय फलंदाज. आपण जर पाहिलं तर अथर्व सुरेख अशी फलंदाजी अथर्व क्लासिकल अथर्व आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाच्या मध्ये धावपळ झालं 20-20. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा कुठल्या आहेत. संदीपराव आक्रमण केलंय. ते अथर्वने 6 बॉलचा सामना करताना 19 धावा केल्यात आणि एक वाईट स्वरूपात धावा मिळाली आहे. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. सारा स्पोर्ट्स साळकेवाडी या टीमची धावसंख्या बिनबाद 20. टॉस जिंकला होता आदर्श 11 भिलारवाडी या टीमने. प्रथम गोलंदाजी निवडली
आणि त्यानंतर फलंदाजी आमंत्रित केलं होतं सारा स्पोर्ट चालकेवाडी या टीमला, पण हा निर्णय कुठेतरी चुकीचा ठरवलाय. बॅटर अथर्वने चालकेवाडी या टीमचा फलंदाज, आता न्यू बॅटर माफ कर न्यू गोलंदाज सुधीर सुधीर आपण जर पाहिलं तर जिद्दी मराठा 11 या संघाचे, शेडगेवाडी या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू कर्णधार. आणि आज आमची टीम नसली म्हणून काय झालं, आम्ही संपूर्ण असोसिएशनच आमचं आहे आणि आम्ही नेहमीच सपोर्ट करण्यासाठी उभे राहू असं दाखवून देतात शुभमदादा कदम. त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. धन्यवाद शुभमदादा, आपण या ठिकाणी आलात आणि आपलं जे मोलाचं सहकार्य दिलं त्याबद्दल खरंच आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष आभार असतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल डॉट सुधीर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, बॉल थोडासा पुढे पडलाय, वन बाउन्स कलेक्ट केलाय, स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलवर आलाय, थ्रो केलाय, तो पण त्या सिंगल घेतलाय. धावसंख्या 21 येस. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य आणि ज्यांच्या माध्यमातून आम्ही आज समालोचन क्षेत्रामध्ये जे काही आहोत ते आमचे गुरुवर्य किरणजी मस्कर सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. किरण सर, आपल्याला आयोजकांचा कॉल असेल, आपण व्यासपीठावर या. किरण सर. ओ चांगला फटका, पॉवरफुल सक्सेसफुल आला इथे अत्तरच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. चांगला फटका, चांगला टायमिंग इथे पाहायला मिळतंय. दुसरा षटकार आलाय. धावसंख्या आता या षटकाच्या मदतीने 27 चांगली फलंदाजी मंत्रमुग्ध अत्तरवने एक जी सुरुवात पाहिजे होती आपल्या टीमला ती सुरुवात करून दिली आहे. तब्बल 25 धावसंख्या खेळतोय. 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि 2 षटकार. त्यानंतर त्याचबरोबर आमचे गुरुवर्य सर्वांचे लाडके समालोचक किरण मस्कर सर यांचा इथे सन्मान होणार आहे, तरी त्यांना सन्मानपूर्वक विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपला सन्मान करण्यात येणार आहे. सुधीर नेक्स्ट बॉल, हो क्लीन बॉल, ट्रिपल अचित यष्ट उद्ध्वस्त केलाय. पहिला धक्का इथे बसलाय, पहिला ब्रेक थ्रू दिलाय सुधीरने. वाह, चांगला कमबॅक केलाय इथे, पहिली विकेट मिळवली. पंचवीस धावांचे खेळी साकारले. आता गुरुवारी आमचे किरण मस्कर सर यांचं आगमन झालंय, त्यांचा आता सन्मान होतोय. दिग्गज समालोचक म्हणून त्यांची चर्चा आहे. प्रवीण या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक राज्यामध्ये त्यांनी समालोचन केलंय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील सर. चका आपण जर पाहिलं तर नवी मुंबईला ज्या गोड आवाजाने मंत्रमुग्ध केलं आणि आपला पाटण तालुक्याचा एक बुलंद आवाज, ते म्हणजेच आमचे गुरुवर्य आणि सर्वांचे समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांचे सर्वांचे गुरुवर्य असं ज्यांना म्हटलं जातं, स्वीट साऊंड म्हणून त्यांची ओळख आहे, ते म्हणजेच किरणजी मस्कर सर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. जसं कॅमेरामॅन थोडंसं आपण व्यासपीठाच्या दिशेने थोडंसं फोकस करा, कारण एक दिग्गज व्यक्तीचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. समालोचन क्षेत्रातील नवी मुंबईमधील एक गोड आवाज, पश्चिम महाराष्ट्रामध्ये नव्हे तर नवी मुंबईमधील एक गोड आवाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे गुरुवर्य किरणजी मस्कर सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. ओव्हर टू आमचे दुसरे समालोचक, साथी समालोचक पटेकर सर. थँक्यू देडी सर. नुकताच आता सन्मान झालाय किरण मस्कर सरांचा. सुधीर तयार, बॉलिंग मार्कवर हाफ टॅकल, चांगला फटका प्रवीणने खेळलाय, बॉल जाईल सीमा रेषेवर आला इथे प्रवीणच्या बॅटमधून हा दमदार षटकार. तेहतीस धावा. ओ बॅकफुट पंच केलाय महेश ते अगदी कव्हरच्या रिजन मध्ये
पंचाचा निर्णय बाकी आहे आणि हा आलाय अखेर षटकार. चांगला फटका धमाकेदार स्वागत केलंय गोलंदाज रवीचं महेशने. आता धावफलक झालाय या षटकाच्या मदतीने 39-39. तिसरा षटक. पहिला बॉल झालाय. दुसरा बॉल रवी राईट ओव्हर द विकेटने. हो हो चांगला बॉल परंतु ऑफस्टमच्या खूपच बाहेर. पंचा सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 40-40. 40 धावा स्कोरबोर्डवर. अथर्व बाद झालाय. हो चांगला फटका दमदार स्ट्रोक. अगदी काऊ कॉर्नर क्लिअर करत आलाय महेशच्या बॅटमधून. हा दुसरा षटकार, दुसरा धमाका. आता धावफलक 46. थांबायचं नाव घेत नाही. धावफलक हलत ठेवतायत. सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. रवी महागा ठरतोय. आतापर्यंत 3 बॉल टाकलेत. 1 चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात फेकला. 2 चेंडू षटकार दिले आहेत. हा प्रकार पुन्हा एकदा चांगला फटका. टायमिंग प्रॉपर. फुल पॉवरफुल षटकार ठोकला. तिसरा. चांगली फलंदाजी मंत्रमुग्ध केलंय महेशने. सध्या गुणलेखकाची भूमिका विक्रम सर हे करतायत. 52 धावसंख्या झाली आहे. अर्धशतक साजरे झाले. सारा स्पोर्ट्स साळकेवाड या टीमचं सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. चांगली फलंदाजी. अजूनही 1 षटक बाकी आहे. चांगला फटका ऑन साइडला. अनंत कार्पेटने फिल्डर आहे तिथे. थोडस प्लंबिंग. 1 धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न परंतु प्रवीणने नकार दिलाय. चांगला निर्णय. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या 53-53. आता स्ट्रायकिंगला बॅटर प्रवीण. त्याच्या बॅटमधून 1 षटकार आलाय मागील ओव्हर मध्ये. 53 धावा. हा प्रकार बेस्ट टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे तिथे बॉल खाली. थोडस 2 फिल्डर आणि ते कॅच ड्रॉप आणि बॉल चालला अखेर सीमा रेषे बाहेर. चौकार. प्रवीणच्या बॅटमधून आला इथे चौकार. या चौकाच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचली 57-57. चांगली फलंदाजी. मोठं टार्गेट प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे ती सारा स्पोर्ट्स साळकेवाडी या टीमची. प्रवीण आणि महेश चांगली साथ देत आहेत. व चांगला फटका. बॉल हवेत आहे. यावेळी संधी आहे परंतु बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. प्रवीणच्या बॅटमधून हा षटकार. या ओव्हर मध्ये तुटून पडलेत. रवीवर आक्रमण केलंय. रवी महागा ठरलाय या ओव्हर मध्ये. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाखेर सारा स्पोर्ट्स साळकेवाड या टीमची धावसंख्या 21 ची सरासरी गाठत 63 धावा. 1 फलंदाज बाद झालाय. या ओव्हर मध्ये तब्बल 30 धावा आल्या आहेत. रवी मागा ठरलाय. न्यू बॅटर माफ न्यू गोलंदाज सचिन. 63 धावा. महेश बॅटिंग मार्कवर. त्याच्या बॅट पण धावा होत आहेत. तो लाईव्ह मध्ये आहे. हो चांगला बॉल. वेगाने बॉल टाकलाय. भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय परंतु दिशाहीन चेंडू. 45 व्हाईट बॉल. व्हाईट +1. एकूण 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 65-65. 1 फलंदाज बाद. बाद झाला फलंदाज अथर्व. त्याने 25 धावांची खेळी साकारली. त्यानंतर चांगली पार्टनरशिप इथे बीड केली आहे महेश आणि प्रवीण. हो दिशाहीन चेंडू. बॉल निसटलाय आणि पंचाचा सिग्नल. व्हाईट बॉल. व्हाईट +1. 22 रुपये धावा इथे मिळत आहेत. 4 धावा बोनस स्वरूपात मिळत. बाय 1 गेट 1 असं सेल लागलाय असं वाटतंय. तो सारा स्पोर्ट्स साळकेवाडी या टीमला 4 धावा बोनस स्वरूपात मिळाल्यात. 67 धावा. पहिल्या सामन्यात देखील 89 धावा उभारल्या होत्या. ते राजपुत्रा स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमने. बॉल चालला ते डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 68. हा चांगला बॉल टाकलाय. महेश थोडासा बीट झालाय परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी.
सचिन ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. स्लॉक ओव्हर मध्ये आलाय. महेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज बॉल चाललाय थर्ड मॅनला. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. टीमची धावसंख्या 69. 69 धावा झाल्या आहेत. सध्या चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. दोनच चेंडू फेकून झाले. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. वो क्लीन बॉल ट्रिपल अचित. परफेक्ट यॉर्कर. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दुसरा धक्का बसलाय सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या टीमला. आता न्यू बॅटर करण. थोडं स्पीडअप करा. अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. हा अंतिम दिवस आहे या स्पर्धेतील. फायनल डे. गुरुकृपा चषक 2025. सध्या हिवाळीचा सीझन आहे. सूर्य अस्ताला लवकर जातोय त्यामुळे सर्वांना विनंती आहे आपण थोडंसं स्पीडअप करा. मॅचचा रिदम तोडू नका. करण पहिला बॉलचा सामना करेल. त्याच्या विरोधात गोलंदाज सचिन. त्याने पहिली विकेट प्राप्त केली आहे. व चांगला फटका बॅकफूट पंच केलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल जाईल दणदण करत सीमारेषे बाहेर. करणच्या बॅट पळतून हा दमदार चौकार. धावसंख्या आता या चौकाच्या मदतीने 73. करण देखील थांबायला तयार नाहीये. करणच्या नावामध्ये रन आहेत. 73 धावा. सचिन तयार. ओव्हर द विकेटने वेगवान जेवढ चांगला फटका खेळलाय. त्याच रिझन मध्ये फिल्डर आहे तिथे. तिथे लाल फडका आहे. तिथे खड्डा आहे. सर्व खेळाडू विनंती आहे कोणती दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. आपण सेफ राहा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 74 धावा झाल्यात. प्रवीण स्टॅकिंग एंडला. प्रवीण चाळके ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पायावर लागलाय. रन घेण्याचा प्रयत्न केलाय आणि लेग बाय स्वरूपात एक धावा टीमच्या ऍड होईल. परंतु दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज रनआउट. 75 धावा झालेत आणि 76 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. नेक्स्ट मॅच जो या सामन्यात तो जिंकेल तो श्री सिद्धनाथ जोगेश्वरी 11 मस्करवाडी या टीम समोर 2 हात करेल. त्यामुळे जोगेश्वरी संघ आपण तयार राहायचं आहे. यानंतर आपली मॅच आहे. या सामन्यातून जो चालू सामना आहे सारा स्पोर्ट चाळकेवाडी विरुद्ध आदर्श 11 बिलारवाडी या 2 टीम दरम्यान. या सामन्यात जो संघ जिंकेल तो आपल्याशी 2 हात करेल. त्यांच्यावर आपला सामना होईल. आता जी मॅच चालू आहे सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी विरुद्ध आदर्श 11 बिलारवाडी या 2 टीम दरम्यान. पहिला डाव संपलाय. पहिल्या 4 षटकामध्ये सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या टीमने 2 विकेटच्या मोबदल्यात 75 धावा केल्यात आणि 76 धावांचं टार्गेट ठेवलंय. एक भलं मोठं टार्गेट ठेवलंय. पहिल्या डावामध्ये पाहिलं तर अथर्व यांनी चांगली फलंदाजी केली. त्यानंतर महेश, प्रवीण या तिन्ही बॅटरने चांगली फलंदाजी केली. टॉप ऑर्डर मध्ये फलंदाज. प्लीज स्पीडअप करा. आपणास विनंती आहे. अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत.
टायमर इथे सेट केला गेलाय. प्लीज स्पीडअप करा. अजूनही भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. आपणास सन्मानपूर्वक विनंती आहे जे जे संघ सहभागी आहेत त्या सर्वांना. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ अंतर्गत श्री आध्यात्मिक फायटर्स गोठील आयोजित गुरुकृपा चषक 2025 दुसरं पर्व. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये व अक्कल चषक मान्य श्री द्वारकानाथ भोईर साहेब. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 13,000 रुपये सौजन्य मान्य श्री रमेश बाबूराव गाडगे सर यांच्या हस्ते. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 9,000 रुपये व अक्कल चषक मान्य श्री करण पाटील सर यांच्या शुभ हस्ते. यूट्यूब लाईव्ह जे स्पॉन्सर केले आहेत आदरणीय श्री नितीन पाटील सर यांच्या शुभ हस्ते. शहात्तर धावांचा टार्गेट या मॅच मध्ये चालू असते. मॅच सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी विरुद्ध बॉल हवेत. इथे संधी आहे. पहिलाच बॉल ओहो जवळपास कॅच संपुष्टात केली होती परंतु अखेर बॉल दिसटलाय. पहिले कॅच ड्रॉप. सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी विरुद्ध आदर्श 11 बिलारवाडी या दोन टीम दरम्यान हा सामना होतोय. सलामी जोडी मैदानात. सचिन आणि केतन बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. शिवाजी हो चांगला फटका. बॉल हवेत आहे. चेंडूला क्षेत्ररक्षक चांगला जजमेंट. पहिली विकेट इथे गमावली आहे. आदर्श 11 बिलारवाडी या टीमने पहिला धक्का बसलाय. केतन आउट. माफ करा सचिन आउट. चेक आपण जर पाहिलं तर विकासदादा जंजाळ आणि त्याचबरोबर सचिन दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील त्याचबरोबर संजय दादा मोरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. विकास जंजाळ साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील या गुरुकृपा चषक 2025 मध्ये मनच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं मनच्या अंतकरणापासून या गुरुकृपा चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिली विकेट गमावली आहे. 0 धावसंख्येवर एक भलं मोठं टार्गेट पार करायचंय. 76 धावाचं आव्हान ठेवलंय सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या टीमने. आदर्श 11 बिलारवाडी या टीमला पहिलं षटक मॅन्डरी पॉवरफुल धावा येणे गरजेचं आहे कारण मोठं टार्गेट आहे तर तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. लेफ्टी बॅटर आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. वन डाऊनच्या भूमिकेत आलाय अनिल. डीप मध्ये मिड विकेट मध्ये फिल्डर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेग बाय स्वरूपात सिग्नल दिलाय. पायाला बॉल लागलाय. एका धावाने खातं ओपन झालंय. 3 बॉलचा खेळ संपलाय. प्रति ओव्हर मध्ये 19 धावा करायचे आहेत. एक धावा झालेत. टायमर सेट केला गेलाय. प्लीज स्पीडअप करा. ओ डाऊन द लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 2. प्लीज स्पीडअप करा जरा विनंती आहे. फास्ट खेळा. अजून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाज शिवाजी. हो ऑन साइडला खेळण्याचा पण शॉर्ट लेन डिलिव्हरी बीट करतो. चाच पडतो बॅटर अनिल. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट घेतलेत. धावसंख्या स्थिर आहे 2. संत सुरुवात. बॉल डॉट. धाव फक्त 2 झालेत. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक शिवाजी. त्यानंतर करण. हाफ ट्रॅकर चांगला पूल परंतु बॉल चाललाय अगदी डिक्लेअर्स. धावा कळवायच्या. 1 डिक्लेअर धावा. 1 डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. डी झोन मध्ये बॉल गेलाय. धावसंख्या 3. मॅच बॉल द्या.
3 धावा. संत सुरुवात. मॅच मध्ये तितकीशी मजा येत नाही आहे कारण धावा होत नाहीत. मोठे फटके येणे गरजेचं आहे कारण टार्गेट मोठं आहे 76 धावांचं. 76. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि बॉल चालला फाईन लेग मध्ये डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी धावसंख्या 4. सिंगलने काम चालणार नाही आहे. चौका षटका ठोकावे लागतील. आक्रमक रूप धारण करावं लागेल. व चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे. 1 बाउन्स कलेक्ट केलाय. अगदी लॉंग ऑन मध्ये थ्रो केलाय. तोपर्यंत सिंगल घेतली आहे. सिंगलने धाव फलक 5. आता लेफ्टी बॅटर स्टॅकिंग एंडला केत अनिल. करण चांगली गोलंदाजी. हो चांगला बॉल. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाखेर 5 धावा बिलारवाडी या टीमची. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू विजयासाठी 71 धावांची आवश्यकता. पाण्याची मागणी होते. पंचांना पाणी पुरवा. आज दिवसभर पंचाची भूमिका निभावत आहेत. आज रखरखता उन्हात पंच कुंभा सर, त्यानंतर आकाश सर, भगत सर, गोलंदाज महेश ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती. सलामीचा फलंदाज आता बॉलिंग मार्कवर. हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या रूम ऍड होईल. धावसंख्या 6 झाले. अजूनही 70 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 70. तो स्पीड अप करा. सहा धावा झालेत. महेश तयार. ओव्हर द विकेट आहे. व बॅकफूट पंच केलाय अगदी पॉइंटच्या डोक्यावरून. फिल्डर धावतोय. कव्हरचा भरपूर चेस आहे आणि अखेर बॉल चाललाय सीमारेषे बाहेर. चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्या आता 10 दुहेरी अंकात प्रवेश केलाय. 10 धावा झालेत. सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. भरपूर मागे आहेत. पिछाडीवर आहेत बॅटिंग करा संघ. आदर्श 11 भिलारवाडी. ओ डाऊन द लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या मध्ये ऍड होईल. धावसंख्या 11. व चांगला फटका ऑन साइडला. फिल्डर आहे. यंगस्टर आहे. 1 बाउन्स इथे कलेक्ट करतोय. थ्रो करतोय. तो पण तर सिंगल धाव समाधान मानलंय. धावसंख्या 12-12. आता लेफ्ट बॅटर अनिल तितकेसे कमाल करत नाहीये. साज पडतोय. बॅटला तितकंसं कनेक्शन होत नाहीये. तो 5 बॉल त्याने सामना केला आणि एकही धाव त्याने बनवली नाहीये. हो चांगला बॉल बीट केलंय. अगदी लोवर फुल टॉस बॉल होता इथे. 12 धावा फक्त आहेत. 76 धावांचं टार्गेट. अजूनही 64 धावांची आवश्यकता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पायर बॉल लागला. बीट झालाय. चांगली गोलंदाजी महेश. महेश तयार. व यावेळी शेवटच्या क्षणी चांगला फटका खेळल्याने अखेर आलाय अनिलच्या बॅटमधून हा दमदार षटकार. दोन षटकांचा आता खेळ संपलाय. 18 माफ करा 1 बॉल शिल्लक आहे. 18 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. महेश. ओ हा देखील चांगला बॉल. चांगला कमबॅक केला. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा. लगेच तयार व्हायचंय. चौथा बॉलर. आपला पूर्णपणे आवाक्यात सामना आहे. अजूनही 58 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 58. 76 धावांचा टार्गेट. लगेच तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच साठी श्री रिद्धनाथ जोगेश्वर 11 मस्करवाडी आपण तयार राहायचंय. आपल्यावर सामना होईल. जवळपास निश्चित झालंय की सारा स्पोर्ट चाळकेवाडी, परंतु मॅच चालू आहे.
ऑन साईडला खेळा चांगला फटका परंतु बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये अँगल थोडस बदलावं लागेल. धाव संख्या 19 ऑन बोर्ड या सिंगलच्या मदतीने. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. प्रेम आलाय गोलंदाज मार्कवर एक यंगस्टर व चांगला फटका बॅकफुट पंच केलाय अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थोडासा बॉल टर्न झालाय आणि त्या बॉल झाला अखेर सीमारेषेबाहेर चौकार. वळणारी वाट ही धोकादायक असतं हे प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळालंय. या चौकाराने धाव संख्या आता 23. सर्व संघात सूचना आहे तिथे वाईडिश लॉंग ऑफला जो लाल फडका आहे तिथे खड्डा आहे. दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. आणि पंचाने इथे डीसीला नो बॉल. जो फिल्डर आहे त्याच्याबद्दल नो बॉल दिलाय. नेक्स्ट बॉल हा फ्री हिट व चांगला फटका दमदार स्ट्रोक लोवर फुल टच होता चांगला कन्वर्ट केलाय. काऊ करून क्लिअर करत हा आला इथे षटकार केतनच्या बॅट मधून. केतन प्रयत्न करतोय जवळपास निश्चित झाला हा सामना जिंकणार नाही परंतु प्रयत्न करायला हरकत नाहीये. बॅटच्या आतल्या बाजूला लागलाय आणि बॉल झाला अगदी रन्स कळवायचे डिक्लेअर आहे का. धाव संख्या 31 डिक्लेअर घोषित केले. 31 धावा झाल्यात 76 धावांचं टार्गेट. व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचा सिग्नल व्हाईट बॉल आहे. धाव संख्या 32. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आहे सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी हा संघ आणि दुसऱ्या बाजूला पिछाडीवर आहे आदर्श 11 बिलारवाडी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लेडिंग एज बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धाव संख्या 33. 33 धावा झाल्यात. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय. श्री सिद्धनाथ जोगेश्वर 11 मस्करवाडी या टीमचे कर्णधार आणि त्यानंतर जवळपास निश्चित झालंय सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी टीमचे कर्णधार. आपण तयार राहायचंय लगेच टॉस साठी. 33 धावा झालेत. प्रेम एक यंगस्टर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पायावर बॉल लागला आणि इथे षटक संपलंय आणि भरपूर मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय तो सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या टीमने. आपलं हार्दिक अभिनंदन. आणि दुसऱ्या बाजूला आदर्श 11 बिलारवाडी आपण या स्पर्धेमध्ये प्रथमच सहभागी झालात. आपलं हार्दिक आभार. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा.